एकी केली हातोफळी, एकी केली हातोफळी, ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीहीने, भापूतेने करुणा पावटणी केला काळ, जया बळ होते ते आम्ही देवा शक्तीहीने, भापूतेने करुणा. तुका म्हणे वीर्या वीर, तुका म्हणे वीर्या वीर, संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तीहीने, भापूतेने करुणा. विठ्ठल विठ्ठल ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं, भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं, वंदे महापुरुष ते चरणारविंदम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. विठ्ठल विठ्ठल एकी केली हातोफळी, ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीहीने, भापूतेने करुणा. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून संतांचं वर्णन करतात आणि आपल्या सर्वांची भूमिका घेऊन देवाला करुणा भागतात. विठ्ठल भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि सर्व संत मांदियाळी, सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये आज या ठिकाणी श्री गुरु साखरे महाराजांच्या परंपरेतील एक अलौकिक व्यक्तिमत्व, वैकुंठवासी ब्रह्मलीन मारुती महाराज थोरात यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू असलेला हा उत्सव आणि या उत्सवातील आजची सेवा, महाराजांचे कृपांकित शिष्य असणारे, एक शिष्यपणाचा आदर्श असणारे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण विनायक महाराज निघोट यांच्या माध्यमातून यांच्या आज्ञेने माझ्याकडे सेवा आलेली आहे. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी सेवेकरता उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजन मंडळी, या ठिकाणी आदरणीय वेदशास्त्र संपन्न शास्त्री महाराज उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे भोजने महाराज आहेत, निघोट महाराज आहेत, इकडे संपत महाराज आहेत. मला जेवढी नावं माहिती आहेत त्यांची मी नावं घेतली, पण बरीचशी महाराज मंडळी ज्यांना महाराजांचा सहवास लाभलेला आहे, अशी बरीचशी श्रोते मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आमची, ज्यांनी खूप श्रवण केलेलं आहे, अशी सगळी मंडळी, श्रोते सज्जन, माता भगिनी, सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेतील आमची सगळी आजी माजी गुरुबंधू मंडळी, 4थ्या वर्षाची बरीच मंडळी मला दिसत आहेत, सुटलेली आता कीर्तनकार मंडळी, तेव्हा सर्वांच्या समवेत तुम्ही आम्ही खेळीमेळी या न्यायाने आपल्याला ही चिंतन सेवा या ठिकाणी करावयाची आहे. हे आळंदीतलं कीर्तन आहे. क्षेत्रातलं कीर्तन म्हणजे काही अधिकारवाणीने उपदेश करण्याकरता कीर्तन नाही, तर सर्वांच्या सहवासामध्ये आमचे गुरुवारी डॉक्टर महाराज म्हणत असतात, आपल्या ओठातले शब्द पोटात जावे हाच त्याचा येतो. विठ्ठल
ज्यांचं पुण्य स्मरण चालू आहे, आपण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काही पुण्य कार्य केलं, सत्कार्य केलं, भगवंताचं चिंतन केलं, अशाच लोकांचं पुण्यस्मरण करतो. साधू संतांचं पुण्यस्मरण करण्याचे अनेक फायदे आहेत. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्यांचं नाव घेतलं तरी आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. दुसरी महत्वाची गोष्ट ज्ञानोबाराय सांगतात, विपाये आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभ आधी. विपायाने जरी आपण त्यांचं श्रवण केलं तरी सुद्धा आपल्याला त्यांची योग्यता ते देतात. आणखीन एके ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात, हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. हो, साधनेच्या दृष्टीने थोडस आपल्याला उलट क्रमाने जावं लागतं. अगोदर ऐकावे, मग वानावे, आणि मग पहावे, आणि मग हरपले आपण पे पावे. विठ्ठल विठ्ठल त्यांचं वर्णन आपण पहिल्यांदा ऐकायचं, नंतर पहिली श्रवण भक्ती आहे, नंतर मग कीर्तन भक्ती आहे. त्यांचं वर्णन आपण करायचं आणि केल्यानंतर मग आपल्याला संत दिसतात, आणि संतांना आपण पाहिल्यानंतर आपलं जे हरवलेलं आहे, जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीची मुक्तता. हो, आपली जी मुक्तता असेल, भक्ती असेल, ज्ञान असेल, वैराग्य असेल, आत्मबोध असेल, जे हरवलेलं आहे, हरवल्यासारखा झालेला आहे, तो आपल्याला प्राप्त होतो. विठ्ठल पुण्यवंत भावे ते जन्मभर तर पुण्य करतात, परंतु ते गेल्यानंतर सुद्धा आपल्याकडून पुण्य करून घेतात. जन्मभर तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये पठण पाठन केलंच, पण आपण गेल्यानंतर सुद्धा आपल्याकडून सर्वांच्याकडून अध्ययन करून घेत आहेत. त्यांच्या निमित्ताने या ठिकाणी ज्ञानसत्र सुरू आहे, विरहिणीच्या अभंगावर चिंतन सुरू आहे. त्यांच्या निमित्ताने थोर थोर महापुरुषांची कीर्तन या ठिकाणी होत आहेत, होणार आहेत. महाराजांचं जे जीवन आहे ते सुरुवातीलाच मी उल्लेख केला, एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं. तसा महाराजांचा आणि माझा संबंध म्हणजे श्रोता म्हणून त्यांची कीर्तन श्रवण करण्याचा योग मला मुंबईत असताना झाला. म्हणजे माझं सुद्धा शिक्षण मुंबईला झालं. काही 7-8 वर्ष मी मुंबईमध्ये नोकरी केली. मुंबईसारख्या ठिकाणी त्यावेळेस खूप सप्ते असत. आजही मुंबईमध्ये भरपूर सप्ते आहेत बरं का. जवळजवळ मला एका मनुष्याने सांगितलं 365 सप्ते तर निश्चित असतील. विठ्ठल इथली परमार्थाची आवड होती, लहानपणापासून भजनाची आवड होती. मग कुठं भजन चाललंय, कुठं कीर्तन चाललंय हे शोधात मुंबईची मंडळी जी असतात. हो, मुंबईच्या लोकांचा परमार्थ म्हणजे आवडीचा परमार्थ बरं का. दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी जिथे कीर्तन असेल तिथे कामावरून तसंच जायचं, पिशवीत कपडे घेऊन जायचे
आमचे गुरुबंधू गरड महाराज म्हणत असतात, दिवसभर सरकारी आणि रात्री वारकरी. लगेच कपडे घालायचे आणि तिथल्या कीर्तनाची वेळ सुद्धा ठराविक वेळ असते. आम्ही माधवबागमध्ये कीर्तनाला जायचो. माधवबागमध्ये जवळजवळ 1 महिन्याचा सप्ताह असायचा स्वानंद सुखनिवास सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेच्या वतीने. वैकुंठवासी मामासाहेबांची कीर्तन वगैरे होत असत पूर्वी. त्या माधवबागमध्ये काही दिवस मी कीर्तन करता मोठ्या बाबांनी मला पाठवलं होतं तिथे राहण्याकरता. कीर्तनाची वेळ 7 ते 9 तर बरोबर 7 ते 9. 9च्या पुढे वक्त्याने जायचं नाही, कारण 9:05ची लोकल धरून श्रोत्यांना जायचं असतं. विठ्ठल म्हणून महाराजांचं जे जीवन आहे, मलाही तिथे श्रवण करण्याचा योग प्राप्त झाला महाराजांचा. पण त्यावेळेस असा काही परिचय वगैरे नव्हता. इथे महाराज आल्यानंतर मी काही कालावधीनंतर या ठिकाणी शिक्षण घेण्याकरता आलो. तेव्हा जेव्हा जेव्हा महाराजांची भेट झाली तेव्हा आतुरतेने आवर्जून महाराज विचारपूस करत असतात. हो, आणि त्यांचा नेहमी आग्रह असायचा किंवा विचारणं असायचं, काय काय झालं, कोणते कोणते ग्रंथ झाले, आता काय चिंतन चाललेलं आहे. विठ्ठल विठ्ठल महाराजांचा चेहरा नेहमी हसतमुख असे. त्यांचा आपण फोटो जरी पाहिला तरी बघा, नेहमी हसतमुख चेहरा आहे. ज्ञानोबांची गोवी त्यांना पाहिल्यानंतर आठवते. त्यांचं जीवन सांगण्याकरता आपल्याला ती घेता येऊ शकते. जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीशी ठाव, जयाचे संगे ब्रह्म भावो भ्रांताशी. दर्शने प्रशस्तीशी ठावो, त्यांच्या दर्शनामध्ये सुद्धा प्रशस्ती प्राप्त होते. दर्शन शब्दाचा अर्थ त्यांना पाहणं. दर्शन शब्दाचा अर्थ आहे त्यांना नमस्कार करणं. दर्शन शब्दाचा अर्थ आहे दृशीर ज्ञानम, त्यांचा उपदेश ज्ञान ऐकणं. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून महाराजांचा माझा जास्त काही सहवास मला प्राप्त झाला नाही. पण तरी सुद्धा आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण विनायक महाराज निवोट यांचं संपूर्ण जीवन महाराजांच्या सहवासामध्ये घडलेलं आहे. ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर, झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. झाड जर ओळखायचं असेल तर फुलावरून ओळखता येतं. फुल कसं आहे, फुल जर खूप चांगलं असेल, सुगंधी असेल, समजायचं झाड सुद्धा कसं आहे, चांगलंच असलं पाहिजे. तसं शिष्य कसा आहे त्याच्यावरून गुरुची पारख होते. विठ्ठल काय या परंपरेचं वैशिष्ट्य असेल. या परंपरेमध्ये गुरु भक्तीचं एक अलौकिक शिक्षण, अलौकिक धडा दिला जातो. आजही काही मंडळी आहेत या परंपरेमध्ये. आमचे आदरणीय परमपूज्य सावकार महाराज असतील. सेवेचा एक अतिउत्कृष्ट आदर्श म्हणजे त्यांचं जीवन आपल्याला पाहता येईल. संपूर्ण जीवन श्री गुरुचरणी समर्पित करणारी ही मंडळी आहेत. आणि अगदी त्याच परंपरेमध्ये आमचे आदरणीय विनायक महाराज आहेत. गुरुभक्ती कशी केली पाहिजे, गुरूंचं चिंतन कसं केलं पाहिजे, गुरुची महती कशी वाढवली पाहिजे. ज्ञानोबारायांनी जशी अपेक्षा व्यक्त केली, आचार्योपास्ती पदावर लिहित असताना ज्ञानोबाराय म्हणतात, आगावियाची दैवा जन्मभूमी हे सेवा, ब्रह्मचे करी जीवा स्वच्छाते. सगळ्या दैवाची जन्मभूमी म्हणजे गुरूंची सेवा आहे. पण ज्ञानोबारायांनी तिथे कायिक सेवा सांगितली, वाचिक सेवा सांगितली, मानसिक सेवा सांगितली. कायिक सेवेची पराकाष्ठा सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात, ये शरीरीची माती मेळविन ती एक क्षिती, जेत श्रीचरण उभे ठाती आराध्याचे. म्हणजे जन्मभर तर मी कायने सेवा करील, पण जे शरीर पडल्यानंतर माझ्या शरीराची माती अशा ठिकाणी ठेवील जिथे आमचे गुरु उभे राहतील. कायिक सेवा आहे. वाचिक सेवा सांगितली, जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरु वाक्या वाचून शस्त्र हाती न सेवे. मानसिक सेवा, गुरुचे रूपडे उपासी ध्यानी असं वर्णन केलं. अशा पद्धतीची सेवा श्रीगुरूंची फार थोड्या लोकांच्याकडून घडते. विठ्ठल विठ्ठल
आपण निवडलेला आहे जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांनी संतांचं वर्णन या अभंगातून केलेलं आहे. संतांचं वर्णन हे संतच करू शकतात. संत झाल्याशिवाय आपल्याला संत कळत नाही. शाब्दिकाला संत कळत नाही. एखादा योगी असला तरी त्याला संत कळत नाही. एखादा देव जरी झाला, ब्रह्मदेव झाले, इंद्रदेव जरी झाले तरी त्यांना संत कळतीलच असं नाही. विठ्ठल का म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळ. ते झाल्याशिवाय आपल्याला ते कळत नाही. ते स्वामी अखंडानंद सरस्वती महाराजांचे गुरु होते, त्यांचं नाव उडिया बाबा महाराज. फार मोठे संत होऊन गेले वृंदावन मध्ये उडिया बाबा महाराज. तर त्यांच्याकडे एक गृहस्थ गेला आणि विचारू लागला, तो म्हणू लागला की बाबा हम आपको जानते हैं, असं म्हटलं. हम आपको जानते हैं. तर ते म्हटले बेटा आप हमको जानते नहीं, आप हमको मानते हैं. म्हटले नहीं नहीं बाबा हम आपको जानते हैं, आप महात्मा है. ते हसले. ते म्हटले बेटा मैं महात्मा हूं ये तुम्हारी मान्यता है, श्रद्धा है, आपका भाव है. श्रद्धा आणि भाव असतो, कधी बदलेल काही सांगता येत नाही. विठ्ठल श्रद्धा वेगळी, भावना वेगळी आणि जाणणं वेगळं. म्हटले तू मला त्या दिवशी जाणशील ज्या दिवशी तू मी होशील. विठ्ठल म्हणे अंगी वावे ते तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये आपली भूमिका घेतलेली आहे. संतांचे जे अभंग आहेत ते आपल्या भूमिकेवरचे अभंग असतात. सगळे अभंग एका भूमिकेवरचे नाही बरं का. आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवारी वैद्य बाबा म्हणायचे सगळे अभंग एका करता नाही, एक अभंग सगळ्या करता नाही, आणि सगळे अभंग सगळ्या करता नाही. बऱ्याच वेळेला काय होतं, लोक आपल्याला अनुकूल तेवढा अभंग किंवा प्रमाण पाठ करून ठेवतात. अहो चला वारीला पंढरपूरला आलो असतो, पण तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं ठाईच बैसोनी करा हे कचित्त आवडी अनंत आळवावा. म्हणजे आपल्याला अनुकूल तेवढं प्रमाण पाठ करून घ्यायचं. हो, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर उदाहरण देत असत. बऱ्याच वेळेला परमार्थाच्या प्रमाणांचा सुद्धा दुरुपयोग होतो. त्या काळामध्ये एका मनुष्याने, एका साहित्यिकाने एक पुस्तक लिहिलं की साधू संतांनी सगळा समाज आळशी बनवला. मामासाहेबांनी त्याचं खंडन केलं त्या प्रसाद मासिकामध्ये. या ग्रहस्थाने सगळी गाथा वाचली असती तर असं पुस्तक लिहिलं नसतं. त्यांनी एक प्रमाण फक्त तुकोबारायांचं घेतलं आणि त्याच्यावरून संतांनी समाज आळशी बनवला असं मत केलं आणि त्याच्यावर पुस्तक लिहिलं. प्रमाण होतं ठेविले अनंते तैशेची राहावी. तेव्हा मामासाहेब असं म्हटले की या बाबाने जर कदाचित दुसरे अभंग वाचले असते, ओले मूळ भेदी असाध्य ते साध्य करिता सायास, हे जर वाचलं असतं तर असं त्यांचं मत झालं नसतं. ठेविले अनंतेची भूमिका वेगळी आहे.
आणि असाध्य ते साध्य करीत असायची भूमिका वेगळी आहे. विठ्ठल महाराजांनी या अभंगामध्ये मध्यस्थाची भूमिका घेतलेली आहे. साधू संत नेहमीच तुमच्या आमच्या करता देवाकडे मध्यस्थी करत असतात. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं, आधुनिक भाषेत तर वकिलाची भूमिका. वकील जर चांगला असेल तर वायाला गेलेली केस आहे ती सुद्धा जिंकून दाखवतात. तसं संत जे आहेत ते देवाकडे कधी कधी आपली भूमिका मांडत असतात. कधी कधी आपल्या उद्धाराकरता देवाबरोबर भांडत सुद्धा असतात. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय देवाबरोबर आपली सर्वांची मध्यस्थी करून एक प्रकारे भांडतायत असं म्हणायला हरकत नाही. संतांचं वैशिष्ट्य हे आहे. आणि संतांनी एकदा हाताला धरलं, मध्यस्थी केली की देवाला ऐकावंच लागतं. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये सुरुवातीलाच प्रसंग आलेला आहे की एकदा भगवंताच्या प्रेरणेने नारद महर्षी द्वारकेमध्ये आले आणि ते वसुदेवांच्या घरी गेले. खूप आनंद झाला वसुदेवजींना. आपल्या घरी नारद महर्षी आले, संत आले, पूजा वगैरे केली. आणि पूजा केल्यानंतर नारद महर्षींना वसुदेवजी म्हणतात की नारद महर्षी आपण मला ज्ञान सांगा. मग वसुदेवांच्या समोर नारद महर्षी हसायला लागले. म्हटले मी काय तुम्हाला ज्ञान सांगणार आहे? ज्ञान तर तुमच्या घरात जन्माला आलेलं आहे. ज्ञान तुमच्या मांडीवर खेळतंय भगवान श्रीकृष्ण परमात्मा. तेव्हा नारद महर्षींना वसुदेवजी म्हणतात, माझा पुत्र श्रीकृष्ण जान मज न सांगेची ब्रह्मज्ञान. म्हणे तुझे बाळक मी पूर्ण धरोणी चरण वंदित असे. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी देवो तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी एरवी हातीन धरी आणा ते. विठ्ठल संतांनी जर हाताला धरलं तर आज्ञेने जीव असू द्या, विषयी जीव असू द्या, कसाही जीव असला तरी सुद्धा देवाला कृपा करावी लागते. अनेक उदाहरणं आहेत. रामायणातलं प्रसिद्ध उदाहरण आहे सुग्रीवांचं. सुग्रीवांना हनुमंतरायांनी हाताला धरलेलं आहे, त्यांचा उद्धार झाला. मी कथा लांबवत नाही. धरती ज्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. त्याप्रमाणे जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान परमात्म्यासमोर गेलेले आहेत. आपल्याला थोडासा भूमिका काय असावी याचा अंदाज करायचा बरं का, अनुमान करायचा. असंच असेल असं नाही. हो, श्री गुरु चैतन्य महाराज म्हणत असतात, ज्याचा अंदाज बरोबर त्याला लोक हुशार मानतात. ज्याचा अंदाज बरोबर नाही, जवळचा, ज्याचा अनुमान थोडस जवळचा. वैकुंठवासी मामासाहेबांनी असं लिहिलंय प्रस्तावनेमध्ये की एखादा मनुष्य फोनवर बोलत असेल तर त्याच्या बोलण्यावरून आपल्याला पलीकडचा मनुष्य काय बोलत असेल याचा अनुमान करता येतं. तसं तुकोबारायांच्या अभंगातले जे शब्द आहेत याच्यावरून तुकोबाराय देवाशी असं का बोलले असावेत असं अनुमान करायचंय. विठ्ठल तुकोबाराय भगवंतासमोर उभे राहिलेले आहेत. कदाचित तुकोबारायांना भगवंतांनी म्हटलं असावं की तुकोबाराय तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडून मागून घ्या. भगवान परमात्म्याला तुकोबाराय म्हटले असावेत की देवा मला काही नको, आम्ही तृप्त आहोत. मागणी जी असते ती अपूर्णतेमध्ये असते. आमचं जीवन तृप्त आहे, तुमची कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे. पण तरी देवाचा आग्रह झाला असावा. तेव्हा तुकोबारायांनी भगवंताला असं म्हटलं असावं की देवा तुमची जर खूप इच्छा आहे, तुम्ही मागा मागा असं म्हणता, तर या सगळ्या लोकांचा उद्धार करून टाका. आता उद्धार करून टाका असं म्हटल्यानंतर देवाचा चेहरा थोडासा गंभीर झाला. का गंभीर झाला? कारण सगळ्यांचा उद्धार एकदम होणं शक्य नाही. तुकोबारायांना भगवंतांनी सांगितलं, हो सगळ्यांचा उद्धार करणं कसं काही शक्य आहे? कारण मी जर सगळ्यांचा एकदम अचानक असाच उद्धार केला तर माझा जो सृष्टी उत्पत्तीच्या वेळेस जो संकल्प आहे त्या संकल्पालाच बाधा येईल. कारण सृष्टी जेव्हा भगवान निर्माण करतात त्यावेळेस असा संकल्प करतात, जसं ज्याचं कर्म असेल तसं त्याचं फळ. विठ्ठल
आणि त्या संकल्पाला बाधा येईल. पण तुकोबराय होते मध्यस्थी आपली सर्वांची करत होते. तुकोबराय देवाला कदाचित म्हटले असावे, देवा तुमच्या संकल्पाला बाधा आली ना येऊ द्या, पण आमचा अवतारच यांच्या करता आहे. पुढता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा, म्हणून या सर्वांचा उद्धार करण्याकरता आमचा अवतार आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांचा उद्धार करा. तेव्हा कदाचित भगवंताने असं म्हटलं असावं, तुकोबराय तुम्ही म्हणता सगळ्यांचा उद्धार करा, पण सगळ्यांना उद्धाराची इच्छा आहे का? सगळ्यांना जर उद्धाराची इच्छा असेल तर मी सगळ्यांचा उद्धार करील, पण मला असं वाटतंय सगळ्यांना उद्धाराची इच्छा नाहीये. विठ्ठल सगळ्यांना वाटत नाही उद्धार व्हावा. आमचे गुरुवर्य कुरेकर बाबा एक पाठामध्ये दृष्टांत सांगत असतात. राजा होता आणि त्याचा वाढदिवस होता. त्या राजाने ठरवलं आपला वाढदिवस एका जेलमध्ये कैदेमध्ये साजरा करायचा. कैदेमध्ये असलेले सगळे जे कैदी आहेत त्या सगळ्यांना रांगेमध्ये बोलवलं आणि सांगितलं तुम्हाला जे पाहिजे ते मी आज देणार. पहिला जो कैदी होता त्याला विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हटला जेलमध्ये आल्यापासून जेवायला चांगलं मिळालं नाही, आजच्या दिवस जेवायची व्यवस्था करा. राजाने सांगितलं पंचपक्वान्नाचं भोजन. दुसरा होता त्याला विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हटला आपल्याला जेवायला नसलं तरी चालतं, आपल्याला कपडे चांगले घालायला आवडतं, आज माझ्या कपड्यांची व्यवस्था केली तर फार बरं होईल. राजाने सांगितलं याला माझे कपडे आजच्या दिवस द्या घालायला. तिसऱ्याला त्याला विचारलं तुला काय पाहिजे? आता प्रत्येकाची आवड सारखी नसते बरं का. हो, प्रत्येकाची आवड वेगळी. कोणाला जेवणात सुख वाटतं, कोणाला कपड्यात सुख वाटतं, कोणाला फिरण्यात सुख वाटतं. तो म्हटलं मला जेवायला नसलं तरी चालतं, कपडे नसले तरी चालतात, आपल्याला फिरायला आवडतं, पण इथे आल्यापासून मला बाहेरच जाऊ दिलं नाही. पूर्ण रांग संपली. शेवटी एक मनुष्य उभा होता. म्हटलं त्याला विचारलं राजाने तुला काय पाहिजे? तो म्हटला जेवायला नको, कपडे नको, मला फिरायला नको. अरे मग पाहिजे काय? मला फक्त या जेल मधून तुम्ही बाहेर काढा. विठ्ठल असा एकच होता बरं का. देवाला म्हणावं लागलं मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वतः. आणि म्हणून सगळ्यांना उद्धार व्हावा असं वाटत नाही. ज्ञानोबाराय वर्णन करतात ते अंतर्नेनती बापुडे मनोनी अगत्य सेवने घडे, सांगे काय पुय पंखीचे किडे चिळशी घेती. शिवातले आणि शेणातले जे किडे असतात त्यांना बाहेर काढलं तर ते मरतात आणि शेणात टाकलं की म्हणतात बहुत अच्छा आहे. तसं काही लोकांना हेच आवडतंय. विठ्ठल पण तुकोबाराय होते देवाला म्हणायला लागले देवा त्यांना कळत नाही, पण आम्हाला कळतंय ना. या सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर भगवान परमात्मा टाळत होते. किती टाळणार? जवळजवळ 8:30 वाजले. भगवान परमात्म्याने शेवटचं शस्त्र उचललं. तुकोबारायांना भगवान परमात्मा म्हटले हे बघा तुकाराम महाराज तुम्ही माझी गीता वाचली का? तुकोबाराय म्हटले गीता वाचली नाही नुसती, तर प्रत्येक श्लोकाला एक एक अभंग लिहिलाय. आपल्या हातात नाही मिळाली अजून ती, पण चरित्रात लिहिलंय की एका एका श्लोकाला एक एक अभंग लिहिलाय. मी गीतेमध्ये असा उपदेश केलेला आहे उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपला आपणच उद्धार करून घ्या असं म्हणतात. विठ्ठल तसं पाहिला हा उपदेश भगवंतानी जो केलेला आहे शेवटचा केलेला आहे बरं का. आपलाच आपण उद्धार करून घ्या. तर मग अगोदर सगळे उपाय सांगून झालेले आहेत. अगोदर भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं की बाबा ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. जा संताकडे जा आणि ज्ञान प्राप्त करून घे. पण तरी सुद्धा अर्जुनाने परत विचारलं देवा उद्धार कसा करावे? काहीतरी कमी दिसते अर्जुनामध्ये आता. म्हणून भगवंतानी परत उपदेश केला. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया. श्रद्धा असली पाहिजे आणि मग आपण गेलो तर उद्धार होईल.
एवढं सांगून परत प्रश्न केला. मग देवाच्या लक्षात आलं आता अर्जुनाकडे बाकीच्या कृपा सगळ्या आहेत, फक्त आत्मकृपा कमी पडते. 4 प्रकारच्या कृपा आहेत: ईश्वर कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि आत्मकृपा. या 4 कृपा मनुष्याला असल्या पाहिजेत. पण सगळ्यात पहिली कृपा कोणती पाहिजे हो? सगळ्यात पहिली आहे ना आत्मकृपा पाहिजे, म्हणजे आपलीच आपल्यावर कृपा पाहिजे. विठ्ठल विठ्ठल दत्तात्रय महाराजांनी असं म्हटलं की पहिल्यांदा मीच माझा गुरु झालो. आपणच आपलं गुरु झालं पाहिजे, म्हणजे आपण ठरवलं पाहिजे की आपलं उद्धार करून घ्यायचा आहे. ज्याने स्वतः ठरवलंच नाही मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे, त्याला गुरु शास्त्र देव जास्त विशेष काही करू शकत नाही. आपण ठरवलं एकदा की मग सगळे आपल्याला मदत करू शकतात. म्हणून मी उद्धार पावे ज्ञानोबारायांच्या ओव्या फार सुंदर आहे. योगारूढ पुरुषाचं वर्णन सांगितल्याबरोबर अर्जुनाने देवाला प्रश्न केला. तेथ अर्जुन म्हणे अनंता मज विस्मो बहु ऐकता तया ऐशी योग्यता कवने दिजे. त्याला ही योग्यता कोणी दिली? मला खूप आश्चर्य वाटतंय देवा, त्याला कोणीतरी अशी योग्यता दिली आहे, याला सर्वत्र सम दिसायला लागलं, सर्वत्र परमात्मा स्वरूप दिसायला लागलं. अशी योग्यता त्याला कोणी दिली असा अर्जुनाचा प्रश्न आहे. तेव्हा भगवान तिथे हसलेले आहेत बरं का. तव हसोनी श्रीकृष्ण म्हणे पार्था नवल तुझे हे बोलणे तीर्थ कवनाशी काय दिजेल कवने अद्वैती. आणि मग हा श्लोक आलाय विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा म्हणतात अरे बाबा कोणी कोणाला काय द्यायचं, कवनाशी काय दिजेल कवने अद्वैती. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की आपण काही करायचं नाही, काही खायचं काही प्यायचं कसंही वागायचं, नित्यनेम नको साधना नको, कोणीतरी यावं आपल्या डोक्यावर हात ठेवून आपला उद्धार व्हावा. आणि असे काही संप्रदाय आता निघालेले आहेत. ते म्हणतात काही नाही, तुम्ही फक्त आमच्या आश्रमाला पैसे पाठवा, आम्ही येतो तुमच्या डोक्यावर हात ठेवतो, 3 मिनिटात समाधी. वैकुंठवासी मामासाहेब म्हणायचे असे गुरु फुकट मिळाले तरी करू नका. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला म्हणतात देवा यांचा उद्धार करा. भगवान परमात्मा म्हणतात सगळ्यांना सांगा आपापला उद्धार करून घ्या. तेव्हा तुकोबराय देवाला म्हणतात देवा अहो कसं शक्य आहे? तेव्हा देव म्हणतात अहो तुकाराम महाराज का शक्य नाही? प्रल्हाद नावाचा एक भक्त होऊन गेला, दैत्य कुळात जन्माला आला. एरवी दैत्य कुळ साचो कारे परी इंद्र ही सरी न लाहे ओपरे. पुढे काय? भक्ती गा येत सरे जाती अप्रमाण. भक्तीच्या जोरावर हो दैती देवा आणले गुणे. काय होवे मागचं हो दैती देवा आणले गुणे भक्तीचे नाथिलेपणे. त्या भक्तीच्या जोरावर दैती देवा आणले गुणे म्हणजे दैत्यांनी देवाला खाली पाहायला लावलं. कशा करता? माझे नरसिंहत्व लेणे जयाचे नि महिमे. म्हणजे दैत्या करता देव प्रगट झाले ना अजून आपल्याला देवाचं दर्शन नाही असं खाली पाहायला लागले देव सगळे. प्रल्हाद उगा मज साठी घेता बहुवे सदा किरीटी मिया द्याव्या त्या गोष्टी तयाची या जोडी असं म्हटले. प्रल्हाद नावाचा माझा भक्त झाला, लहानपणीच माझी प्राप्ती करून घेतली. अहो ध्रुवबाळ नावाचा एक लहान भक्त होऊन गेला, त्यांनी 5 महिन्यात माझी प्राप्ती करून घेतली. आणि तुकाराम महाराज तुम्ही या सगळ्यांना सांगा की आपला आपला उद्धार करून घ्या. तेव्हा देवाला तुकाराम महाराज म्हणतात देवा त्यांची आणि आमची तुम्ही तुलना करता, ते कसे होते आणि आम्ही कसे आहोत पहिल्या चरणात सांगितले.
देवासमोर उभे राहून आपला पक्ष मांडतात, आपली भूमिका घेतात. देवाला म्हणतात, देवा तुम्ही पूर्वीच्या लोकांची आणि आमची तुलना करता, ही तुलना कशी काही शक्य आहे? पूर्वीचे लोक कसे होऊन गेले आणि आता आमची अवस्था काय आहे? हे सांगत असताना महाराज म्हणतात, एकी केली हातोफळी ठाया बळी पावले. एकी शब्द वापरलाय. एकी म्हणजे असे भक्त जास्त नाहीत, असे लोक जास्त नाहीत. एखादाच असा असतो की आपल्या बलाच्या द्वारे एकी केली हातोफळी. त्यांनी हातोफळी केली. हातोफळी केली म्हणजे काय? हातावर हात मारला, आव्हान दिलं आणि त्या ठिकाणी हातावर हात मारून आपल्या बलाच्या द्वारे मुक्कामाला जाऊन पोचले. विठ्ठल पण असे लोक जे आहेत ते जास्त लोक नाहीत. एकी केली हातोफळी ठाया बळी पावले. जे बलवान होते ते आपल्या स्वबलावर हातावर हात मारून आम्ही संसाराला जिंकणार असं म्हणून मुक्कामाला जाऊन पोचले. तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये ठाया हा शब्द वापरलाय. हा ठाया शब्द म्हणजे मुक्काम. हा नेमका कोणता मुक्काम आहे? त्या मुक्कामाला जाऊन जे पोचले ते बलवान होते असं म्हणतात. नेमकं त्यांच्याकडे कोणतं बळ होतं? आणि तुम्ही करुणा का भागता? विठ्ठल ठाया म्हणून तुकोबारांनी ज्या स्थानाचा उल्लेख केलेला आहे, मुक्कामाचा उल्लेख केलेला आहे, ते मुक्काम नेमका कोणता आहे? प्रत्येकाला आपल्या जीवनाचा मुक्काम माहिती पाहिजे. आपल्याला नेमकं जायचंय कुठं? आपल्या जीवनाचं परम साध्य काय आहे? बऱ्याच वेळेला असं होतं, मनुष्याचं संपूर्ण जीवन निघून जातं पण शेवटपर्यंत आपल्याला नेमकं काय करायचंय हे त्याला कळत नाही. म्हणून आपल्या जीवनाचं परम साध्य काय आहे हे मनुष्याला माहिती पाहिजे. असं साध्य मनुष्याने आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे की जे परम साध्य असलं पाहिजे. जे केल्यानंतर करायचं संपलं पाहिजे आणि जे मिळवल्यानंतर मिळवणं संपलं पाहिजे. विठ्ठल बऱ्याच वेळेला आपण जन्मभर करतो पण करायचं शिल्लकच राहतं, कारण काय करायचं हे कळलं नाही. बऱ्याच वेळेला आपण जन्मभर मिळवतच राहतो परंतु मिळवायचं शिल्लकच राहतं, कारण अजून नेमकं काय मिळवायचं हे कळालं नाही. म्हणून
आपल्या जीवनामध्ये आपल्याला हे कळालं पाहिजे. साध्य आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवलं पाहिजे. भगवान परमात्मा गीतेमध्ये 15व्या अध्यायात उल्लेख करतात, तत्पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी आयुष्याच्या साधने साधन आहे आणि या साधनाच्या द्वारे आपल्याला साध्य काय प्राप्त करून घ्यायचंय. तुकोबाराय म्हणतात, सच्चित आनंद पदवी घेणे. ज्या ठिकाणी मरण नाही, ज्या ठिकाणी अज्ञान नाही आणि ज्या ठिकाणी दुःख नाही. वास्तविक पाहता परमात्मा स्वरूपाला सच्चिदानंद सुद्धा म्हणता येत नाही बरं का. सच्चिदानंद तरी का म्हटलं, असताची व्यावृत्ती सत म्हणू आली श्रुती. असं त्या ठिकाणी नाही हे सांगायचंय, अज्ञान त्या ठिकाणी नाही हे सांगायचंय आणि दुःख त्या ठिकाणी नाही हे सांगायचंय. विठ्ठल जीव हा मूळचाच सच्चिदानंद स्वरूप आहे. भ्रमाने त्याने स्वतःला जीव मानलेला आहे. हा परमात्माची परी दुसरा, परी अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नाची वर बारा संतोषेशिनी आहे. परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याला भ्रम झालेला आहे अज्ञानामुळे, अविद्येची निद्रा. आणि म्हणून जोपर्यंत तो या पदवीला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला शाश्वत सुख मिळू शकत नाही, तो सुखरूप होऊ शकत नाही. स्वामींनी असं लिहिलंय, सच्चित आणि आनंद हे जीवाचं खरं स्वरूप आहे. म्हणून माणसाने कोणाला मारूही नाही आणि स्वतः मरूही नाही किंवा मेल्याचा भ्रम घेऊ नये. मनुष्याने दुसऱ्यालाही कधी अज्ञानी समजू नये आणि स्वतःही अज्ञानी राहू नये. स्वतःही माणसाने दुःखी होऊ नये आणि दुसऱ्यालाही दुःख देऊ नये. विठ्ठल ज्यावेळेस आपण मारतो किंवा मरतो त्यावेळेस आपल्या स्वभावाच्या किंवा जगाच्या स्वभावाच्या विरुद्ध करत असतो. ज्यावेळेस आपण दुसऱ्याला अज्ञानी समजत असतो किंवा मी अज्ञानी असं समजत असतो त्यावेळेस आपण आपल्या स्वरूपाच्या विरुद्ध वागत असतो. ज्यावेळेस आपण एखाद्याला दुःख देत असतो किंवा मी दुःखी आहे असं समजत असतो त्यावेळेसही आपण आपल्या स्वरूपाच्या विरुद्ध वागत असतो. आणि त्यामुळे आपल्याला जास्त कष्ट असतात. स्वरूपामध्ये राहण्याला कष्ट नाही. विठ्ठल म्हणून मोठे मोठे महात्मे असे आपल्या स्वरूपामध्ये राहतात. एक संतांच्या संबंधाने मी वाचलं, त्यांच्याकडे कोणीतरी शिष्य गेला आणि म्हटलं, महाराज मला उपदेश करा. ते म्हटले, आता तुला उपदेश करायचा म्हटल्यानंतर पहिल्यांदा तुझ्या ठिकाणी मला अज्ञान मानावं लागेल. बाधित अनुवृत्तीने का होईना अज्ञान मानावं लागेल, मग त्याची निवृत्ती करावी लागेल. हात भरवायचेच कशाला, आधी भरवायचे मग धुवायचे.
माझ्या दृष्टीने देखे मुक्ताची परी जगची मुक्त. जो स्वतःला मुक्त समजतो आणि सगळ्या जगाला बद्ध समजतो, शंकरानंद म्हणतात तो वाचा मुक्त आहे. विठ्ठल विठ्ठल वाचा मुक्त म्हणजे फक्त तो वाणीने मुक्त आहे झाला असं म्हणतो. कारण मुक्त जे आहे ते मन होतं, बुद्धी होते, शरीर होतं का? आत्मा मुक्त आहे. मन बुद्धी शरीर हे मुक्त नाही, आत्मा हा नित्य मुक्त आहे. मनाला बुद्धीला भ्रम झालेला असतो बद्ध आहे म्हणून. मुक्त होता परी मुक्त कासया म्हणावे, बंधनची नाही ठावे. आणि मुक्त असलेला आत्मा जो आहे सर्वांचा एकच आहे. त्यामुळे ज्याला आत्मा मुक्त आहे असं कळलं, हो आत्मा त्या ठिकाणी नित्य मुक्त आहे असं कळलं, त्याच्या दृष्टीने देखे मुक्ताची परी जगची मुक्त. विठ्ठल म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय जे आहेत त्या आपल्याला साध्येची प्राप्ती झाली पाहिजे. ठाया हा शब्द वापरला आहे. मुक्कामाला आपल्याला जायचंय, सच्चिदानंद स्वरूप प्राप्त करून घ्यायचंय. पण सच्चिदानंद स्वरूप प्राप्त करून घेणं एवढं सोपं नाही बरं का. म्हटलं तर खूप सोपं आहे आणि म्हटलं तर खूप अवघड आहे. गुरुवारी सांगत असतात आपलं स्वरूप आहे त्यामुळे त्याला प्राप्त करण्याकरता काहीच करावं लागत नाही. पण काहीच करावं लागत नाही असा निश्चय होण्याकरता जीव जाईपर्यंत करावं लागतं. विठ्ठल म्हणून बल लागतं त्याच्याकरता. कारण परमात्मा स्वरूपाचं दर्शन करायचं एवढं सोपी गोष्ट नाही. ज्ञानोबाराय सांगतात परमात्मा स्वरूपाचं दर्शन कसं करायचं. दर्पणाचे नि आधारे एकच करुणी दुसरे, मुख पाहाती गव्हारे तैसे नको. पाहायचंय ना तुला परमात्म्याला. काही लोक म्हणतात आम्ही परमात्म्याला पाहिलं. सगुण परमात्म्याच्या संबंधाने बोलत असेल तर ठीक आहे, पण निर्गुण साक्षात्काराच्या संबंधाने एखादा जर म्हणत असेल मला परमात्म्याचं दर्शन झालं, आपण सांगतो त्याला सगळीकडे परमात्मा दिसतो म्हणणं ठीक आहे. परंतु तात्विक दृष्टीने विचार जर आपण केला तर काय दिसतं? विठ्ठल विठ्ठल आम्हाला परमात्म्याचा अनुभव आला. अनुभव जर आला असेल तर तो परमात्म्याचा आहे का? पंचदशीकार सांगतात नित्य अनुभव रूपस्य कोमे अनुभव पृथक. अरे अनुभव स्वरूप आहे परमात्मा, त्याचा अनुभव येत नाही. अनुभव जर आला तर तो परमात्म्याचा अनुभव नाही. श्रुती माता म्हणते यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसा अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम. जो म्हणतो मी परमात्म्याला जाणलंय अजून त्यांनी परमात्म्याला जाणलंच नाही. आणि जो म्हणतोय मी परमात्म्याला जाणलं नाही त्यानेच आता परमात्म्याला खरं जाणलंय. मग तुम्ही म्हणाल बरं झालं सगळे जेवढे अज्ञानी आहेत तेच खरे सरळ ठरले. कारण ते म्हणतात आम्ही परमात्म्याला जाणलं नाही. मग त्यांनी जाणलंय का? नाही. विठ्ठल विठ्ठल ज्याने मती विषयत्वाने परमात्म्याला जाणलंय, मतीचा विषय करून बुद्धीचा विषय करून अजून त्याने जाणलं नाही. आणि तो बुद्धीचा विषय नाही, तो बुद्धीचा प्रकाशक आहे, बुद्धीचा अधिष्ठान आहे, तो जाणणे स्वरूप आहे असं जाणून ज्याची जाणीव थांबली त्याने खरं जाणलं. हो म्हणून तेथीचे पाहणे ऐसे असे विरा म्हटलं. दर्पणाचे नि आधारे एकच करुणी दुसरे, मुख पाहती गवारे तैसे नको हो. आरसा घेऊन बघू नको. आरसा घेऊन पाहणारे जे आहेत ते गवारे आहेत, गावंडळ आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात म्हणजे परमात्म्याला जर पाहायचं असेल तर बुद्धी नावाचा आरसाही चालत नाही. म्हटले आम्ही ध्यान केलंय ते प्रतिबिंब आहे, परमात्मा नाही. नाही आम्ही विचाराच्या द्वारे परमात्म्याचा निश्चय केला, ते सुद्धा दर्पणात पाहणंच आहे. विठ्ठल मग पाहायचं कसं? तेथीचे पाहणे ऐसे असे विरा, जैसा न मोडलिया विहिरा
आपुलिया उगमे झरा बरोनी ठाके. म्हणजे जसं त्या भूमीमध्ये जमिनीमध्ये पाण्याचा साठा आहे, त्या साठ्याला जसं आहे तसंच जाणायचंय. विहीर खोदली की त्या ठिकाणी त्रिपुटी निर्माण झाली. विठ्ठल 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 हरे श्री हरी पाहिला डोळे भरे, हरे श्री हरी पाहिला डोळे भरे, हरे श्री हरी पाहिला डोळे भरे, हरे श्री हरी पाहिला परमात्म्याचा साक्षात्कार करायचा असेल तर बळ पाहिजे बरं का. तुकाराम महाराज म्हणतात खाया बळी पावले. जे बलवान होते ते तिथे जाऊ शकतात. पै भव स्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञाना वळगले, पुढती नयोया निघाले. पैजा जेथ, हा पैजा शब्द आहे तो ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी तुकोबारायांनी धरलाय. पैजा शब्दाचा अर्थ आहे हातोपळी. त्यांनी पैंज लावली, निघाले परमात्मा प्राप्ती करता. हो, संसाराच्या पाया पुढा पळती वितराग होडा, ओलांडोनी ब्रह्म पदाचा कर्म कडा घालती मागा. अहंतादी भावा पुलिया, झाडा देऊनी आघविया, पत्र घेती ज्ञानी जया मूळ घराशी. ते पोचले पण ते बलवान होते. विठ्ठल देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मनुष्याकडे बल पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा कोणतं बल पाहिजे? ज्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची त्याच्याकडे भावाचं बळ पाहिजे. भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. नुसतंच भावाचं बळ नको, त्या भावाबरोबर विवेकाचं बळ पाहिजे. नुसतंच विवेकाचं बळ पाहिजे असं नाही, त्याच्याबरोबर अभ्यासाचं बळ पाहिजे, वैराग्याचं बळ पाहिजे, निश्चयाचं बळ पाहिजे. विठ्ठल भावाचे आणि विवेकाची सांगड पाहिजे बरं का. काहींच्याकडे भावाचं बळ खूप असतं पण त्या भावाला विवेकाचं अधिष्ठान नसतं, त्यामुळे त्यांचा भाव दुसरीकडे जाण्याची शक्यता. काहींच्याकडे विवेकाचं बळ खूप असतं पण अंतःकरणामध्ये भाव प्रेम अजिबात नसतं, त्यामुळे तो विवेक जो आहे तो केवळ विवेकच राहतो, तो साक्षात्कारामध्ये परिणित होत नाही. या दोन्हींचा समन्वय पाहिजे. नुसता भावही नको आणि नुसता विवेकही नको. त्या 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतानी शेवटचा श्लोक लिहिला, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. लगेच 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनांनी देवाला प्रश्न केलाय, देवा शास्त्रे वाचून एके, प्राणिया स्वमोक्ष न देखे, ऐसा का कै पक्ष बोलिलाशी. देवा असं कसं बोलतो रे? शास्त्राशिवाय माणसाचा उद्धार नाही. ज्यांना शास्त्र कळत नाही, ज्यांच्या अंतःकरणात भाव आहे, प्रेम आहे, त्यांचा उद्धार होणार नाही का? विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याचे शब्द आहेत. नुसधियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा, परिते प्रबुद्धा सोपे नव्हे. नुसत्या श्रद्धेच्या द्वारे तुला त्या ठिकाणी माझी प्राप्ती व्हावी असं वाटतंय ना अर्जुना, पण तेवढं सोपं नाही ना ते. 3 प्रकारची श्रद्धा आहे. त्रिविधा भवती श्रद्धा, देहिनांसा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेतितां शृणु. भगवान म्हणतात काही सात्विक श्रद्धावान आहेत, यजंते सात्विका देवान. हो, देवांची उपासना करणारे आहेत, यक्ष राक्षसांची उपासना करणारे आहेत,
भूत प्रेतांची सुद्धा उपासना करणारे आहेत, त्यांच्याकडे भाव आहे, पण भाव जरी असला तरी विवेक नसल्यामुळे त्यांना फल मिळत नाही. विठ्ठल रामायणामध्ये एक फार मोठे मर्मज्ञ संत होऊन गेले उत्तरेकडे, त्यांचं नाव पंडित राम किंकरजी. त्यांनी सांगितलेला दृष्टांत आहे गुरुजी. त्यांनी असं सांगितलं, म्हणजे ते दोन्ही दृष्टांत त्यांनी सांगितले, मी वाचले ते मी तुम्हाला सांगतो. ते म्हटले केवळ भाव नको, त्याला विवेकाचा अधिष्ठान पाहिजे. आणि केवळ विवेक नसतो, काही ठिकाणी भाव पाहिजे असतो. बऱ्याच वेळेला गल्लत होते, विवेक भावाचा नाश करतो आणि भाव विवेकाचा नाश करतो. तर समन्वय कळला पाहिजे दोन्हीचा. त्यांनी उदाहरण दिलं, पूर्वीच्या काळामध्ये रामायण नावाची मालिका यायची आणि ती रामायण मालिका खूप लोकप्रिय झालेली होती. तर अशीच त्या रामायण मालिका चालू होती आणि त्या कालावधीमध्ये रामाचं पात्र केलेला जो अभिनेता होता तो एका गावात आला. सगळ्या लोकांची भावना काय झाली, आपल्या गावात कोण आला, चला रामाच्या दर्शनाला. हे लोकांची गर्दी. आता तो आला होता दुसऱ्या पिक्चरच्या शूटिंग करता, पोलीस बंदोबस्त होता, कंपाऊंड होता, आज त्यांचा कार्यक्रम चाललेला होता. पण भावनेचा अतिरेक झाल्यानंतर लोक काय करतील सांगता येत. दर्शनात सुद्धा भावनेचा अतिरेक होतो. काय काय लोकांचा, म्हातारी माणसं म्हणत नाही, लहान मुलं म्हणत नाही, तुडवत लोक आतमध्ये जातात. भावना असते. हो, वास्तविक पाहता भगवान परमात्मा म्हणतात भागवतामध्ये, एखादा मनुष्य माझी खूप पूजा करत असेल आणि बाहेर आल्यानंतर लोकांना जर त्रास देत असेल, शिव्या देत असेल, तर तो मला माझा भक्त वाटत नाही. सर्वांशी जो प्रेमाने वागत असेल, कदाचित त्याच्याकडून पूजा घडली नाही, मला तो माझा भक्त वाटतो. विठ्ठल विठ्ठल तो राम आला, लोकांनी त्या पोलिसांचं कडं तोडलं, कंपाऊंड तोडलं, दरवाजा तोडून लोक आतमध्ये गेले. राम सिगरेट पीत बसला होता. इथे भावनेपेक्षा विवेकाला जास्त किंमत आहे. नुसता विवेक, पण कधी कधी काय होतं, काय काय लोकांच्याकडे नुसताच विवेक असतो आणि तो विवेक नेमका भावनेला दुखावतो. विठ्ठल विठ्ठल त्यांनी सांगितलेली गोष्ट सांगतो. ते म्हटले, मी एका गावामध्ये गेलेलो होतो आणि काही प्रवचनाच्या निमित्ताने गेलेलो होतो. लोक म्हटले, बरे झालं आपण प्रवचना करता आला. आज आमच्या गावामध्ये एक मीराबाईवर नाटक आहे. एक लहानशी मुलगी मीराबाईचं सुंदर पात्र करते आणि ते नाटक पाहायचं आहे. तेव्हा त्या नाटकाचं उद्घाटन तुमच्या हस्ते घडावं असं आमची इच्छा आहे. ते म्हटले, आता उद्घाटन करायचं ना आपण यायचं. या दृष्टीने मी गेलो आणि पाहिलं तर असं सुंदर स्टेज होतं आणि एक लहानशी मुलगी मीराबाईचं पात्र करून आलेली होती. पायामध्ये तिच्या त्या पैंजण बांधलेलं होतं, हातामध्ये विणा होती, टाळ चिपळ्या आणि सुंदर मीराबाईचं भजन सुरू झालं. मी उद्घाटन करता म्हणून गेलो होतो, पण मी इतकं तल्लीन झालो, इतका रस निर्माण झाला. काही ती मुलगी असेल म्हणा किंवा ती भजन म्हणत असेल, मी इतका तल्लीन झालो, भावविभोर झालो. तेवढ्यात माझ्या शेजारच्याने हात धरला. म्हटली, महाराज ही जी मीराबाई आहे ना, ही मीराबाई नाही, ही आमच्या शेजारच्याची मुलगी आहे. ते रागवले. ते म्हटले, तुला हीच वेळ होती का सांगायला. म्हणे, मी 2 तास चांगला आनंद घेतला असता, पण तुझ्या विवेकामुळे माझा भाव गेला. विठ्ठल विठ्ठल दोन्हीचा समन्वय पाहिजे. विवेकाचंही बळ पाहिजे, भावाचंही बळ पाहिजे. हे टिकण्याकरता वैराग्याचं बळ पाहिजे. विवेकासहित वैराग्याचं ज्ञानोबाराय म्हणतात, परी तोंड भरो का विचारा, अंतकरणी विषयासी थारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. म्हणून विवेकाबरोबर वैराग्य पाहिजे. विरक्ती वाचोनी काही, ज्ञानाशी तगणीची नाही. आणि हे सगळं केल्यानंतर पुन्हा अभ्यास करावा लागतो. अभ्यासाचं बळ पाहिजे. अभ्यास केल्यानंतर शेवटी निश्चय व्हावा लागतो. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा बलवान लोक होते, आपल्या बलावर ते मुकामाला जाऊन पोचले, आम्ही कसे आहोत दुसऱ्याच्या.
देवाला म्हणतात देवा, पूर्वीचे जे लोक होते ते बलवान होते, आपापल्या बळाने ते मुक्कामाला जाऊन पोहोचले, पण त्यांच्याशी तुम्ही आमची तुलना करू नका. आपली सगळ्यांची भूमिका तुकोबारायांनी घेतलेली आहे. तसं पाहायला गेलं तर तुकोबाराय फार बलवान होते. तुका म्हणे भूमंडळी असं म्हणणारे तुकोबाराय, पण इथे आपली भूमिका घेऊन देवाला म्हणतात देवा, आम्ही त्यांच्यासारखे शक्तिमान नाही. सगळी लोक काही सारखे नसतात. समाजामध्ये काही लोक स्वस्थ असतात तर काही लोक रुग्ण असतात. स्वस्थ लोकांना आपण जी वागणूक देतो ती रुग्णांना किंवा रोगी लोकांना देतो का? स्वस्थ लोकांना आपण जी वागणूक देतो ती रुग्णांना देत नाही. एखादा आजारी मनुष्य असेल तर आजारी मनुष्याला आपण म्हणतो त्याला रस्ता द्यावं. हो, सरकारने सुद्धा त्यांच्याकरता, एखादा अपंग मनुष्य असेल तर त्याच्याकरता सरकार सुद्धा स्वतंत्र लाईन करतं. अपंगाला अपंग सुद्धा म्हणायचं नाही, आता दिव्यांग म्हणायचं. तो दिव्यांग आहे. तसं तुकाराम महाराज देवाला म्हणतात ते सगळे सदृढ होते, आम्ही सगळे दिव्यांग. विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्हाला मोठ्या मोठ्यांची उदाहरणं सांगितली, पण आमच्याकडे ती बळ नाहीत. आमच्याकडे भावाचं बळ नाही. अल्प भाव अल्पमती, अल्प आयुष्य नाही हाती, अपराधाची ओळखो मूर्ती, अहो वेद मूर्ती परेसा, किती दोषा देव परिहार. महाराज म्हणतात अल्प भाव म्हणजे भावाचं बळ आमच्याकडे नाही. तुम्ही प्रल्हादांचं उदाहरण आम्हाला सांगितलं. प्रल्हादजींच्या सारखा भाव आमच्याकडे देवा नाही. काय त्या प्रल्हादजींचा भाव होता हो? सगळं जग एका बाजूला आणि प्रल्हादजी एका बाजूला. सगळ्यांनी त्रास दिला. शेवटी भगवान परमात्मा प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर प्रल्हादजींशी जेव्हा बोलायला लागले तेव्हा प्रल्हादजींना म्हणतात, प्रल्हादा मला माफ कर, मला क्षमा कर, मला यायला थोडा उशीर झाला. या दुष्ट लोकांनी तुला एवढा त्रास दिला पण तू माझं भजन नामस्मरण सोडलं नाही. थोडा जरी त्रास झाला तरी लोक माळा काढून टाकतात, भजन सोडून देतात. काय देवाने आमचं चांगलं केलंय असं म्हणतात, पण तू मात्र माझी भक्ती सोडली नाही. काय तुझा भाव आहे? विठ्ठल विठ्ठल देवा, त्यांच्यासारखा भाव आमच्याकडे नाही. विवेकाचा जर विचार केला तर त्यांच्यासारखा विवेक सुद्धा आम्हाला जमत नाही. हो, अल्पभाव अल्पमती, त्याचं कारण आहे अल्प आयुष्य. आमच्याकडे अल्प आयुष्य आहे म्हणून आम्ही देवा शक्तिहीने भागो तेने करुणा. आम्ही फक्त तुमची करुणा भागतो. हो, देवाकडे जात असताना, देवाची प्राप्ती करत असताना जसा साधनेचा मार्ग आहे तसा करुणेचा मार्ग सुद्धा आहे.
दोन्हीचा समन्वय जीवनामध्ये पाहिजे बरं का. साधनाही पाहिजे आणि देवाची करुणाही भाकली पाहिजे. बऱ्याच वेळेला केवळ साधना असते, त्या साधनेचा अनुभव अभिमान होतो आणि मग देवाची प्राप्ती होत नाही. काही काही ठिकाणी केवळ करुणा असते, तिथे आळस शिरतो. विठ्ठल साधनाही असावी आणि करुणाही भाकावी. कधी कधी साधनेने जे होत नाही ते करुणा भाकल्याने सुद्धा होत. कारण देव दयाळू आहे, कृपाळू आहे. देवाच्या कृपेने बऱ्याचशा काही गोष्टी होतात, संतांच्या कृपेने बऱ्याचशा काही गोष्टी होतात. म्हणून देवाला तुकोबाराय म्हणतात, भाकुतेने करुणा. पूर्वीचे जे लोक होते ते बलवान होते, त्यांनी पावटणी केला काळ, जया बळ होते ते. तिसऱ्या चरणात म्हटलेले आहे. त्यांनी काळाची सुद्धा पायरी केली आणि काळाच्या डोक्यावर त्यांच्याकडे बल असल्यामुळे त्यांनी काळाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि ते निजधामाला गेले. जगा काळ खाय. पण ते बलवान होते, किती बलवान होते. शेवटच्या चरणात सांगितलं, कवने वीर्या वीरा, तो कवने वीर्या वीरा, पावले आम्ही देवा शक्तिहीने, भाकुतीने करुणा. पावटने केला काळ, जया बळ होते ते. आम्ही देवा शक्तिहीने, भाकुतीने करुणा. तुका म्हणे वीर्या वीर, संत धीर समुद्र. आम्ही देवा शक्तिहीने, भाकुतीने करुणा. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांचं वर्णन करतात.
आणि आपली सर्वांची भूमिका देवाकडे तुकोबाराय मांडतात, देवाला करुणा भागतात. करुणेचा एक मार्ग भगवान परमात्म्याकडे जाण्याचा सुलभ असा मार्ग आहे. गुरुवर्य दृष्टांत सांगत असतात, एक लहान मुलगा असतो आणि एक मोठा मुलगा असतो. मोठा जो मुलगा आहे त्याला भूक लागल्यानंतर तो घरामध्ये जातो, वरचा डबा काढतो, डब्यातले लाडू काढतो आणि खातो. लहान मुलगा जो आहे त्याला जर भूक लागली तर त्याला एकच उपाय असतो, तो म्हणजे रडत राहतो. लहान मुलगा रडायला लागला की आई काम सोडते, येते, आल्यानंतर त्या मोठ्या मुलावर रागवते, बाळ्या तू लाडू खातो आणि त्याला खुशाल उपाशी ठेवलंय. मग ती आई काय करते, लहान मुलाला उचलते, कडेवर घेते, आतमध्ये घरामध्ये जाते आणि दुसरा डबा काढते, त्याच्यात साजूक तुपाचे लाडू असतात, त्या कडेवरच्या मुलाला आपल्या हाताने खाऊ घालते. तसं मोठ्या मुलाचा जो मार्ग आहे हा साधनेचा मार्ग आहे, स्वसामर्थ्याचा मार्ग आहे, आणि लहान मुलाचा मार्ग जो आहे तो भक्तीचा मार्ग आहे. तुकोबाराय भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा जी मोठं मुलं होती सगळी ती आपल्या स्वतःच्या बलावर तुमच्यापर्यंत येऊन पोचली, पण आम्ही सगळी तुमची लहान बाल आहोत. विठ्ठल विठ्ठल वडिलांचे इच्छी फळ नाही बळ ते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी. संत गेले तया ठाया देवराया पाववी. संत ज्या ठिकाणी गेले देवा आम्हाला त्या ठिकाणी पोहोचव. संत कसे होते तर वीरातले वीर होते. नुसते वीरातले वीर नव्हते, काही त्यागवीर आहेत, काही दयावीर आहेत, काही धर्मवीर आहेत, पण संत हे वीरातले वीर आहेत. म्हणजे संतांच्याकडे या वीरातले सगळेच गुण आहेत. आणि किंबहुना संत केवळ वीर नाहीत तर धीर आहेत. किती धीर आहेत, समुद्रासारखे धीर आहेत. अनेक जगाचे आघात आले असतील, इंद्रियांचे आघात आले असतील, ते सगळे संतांनी सहन केले. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचा आघात. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा करुणीचा होय चोरा. सगळ्या संतांना सगळ्यांनाच त्रास झालेला आहे, खूप समाजाने दुःख दिलेलं आहे, पण तरी सुद्धा त्यांचा धीर कधी सुटला नाही. परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला धीर मनुष्य पाहिजे, त्याच्याकरता त्याला धीर लागतो, कारण लगेच परमात्म्याची प्राप्ती होत नाही. हो, अतिमुच्च धीरा असं वर्णन केलंय. परांच खाणी व्यतृणात स्वयंभू. इंद्रियांची स्वाभाविक ओढ ही विषयाकडे असते, ते विषयाकडून इंद्रियांना आवरून देवाकडे आणावं लागतं. तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साहते. असे संत वीर आहेत. काळावर विजय मिळवला म्हणून ते वीरातले वीर आहेत. नव्याने देवाला सुद्धा स्वाधीन ठेवलं म्हणून ते वीर आहेत. विठ्ठल ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे त्यांच्याकडे आपण जर त्यांचं जीवन आपण पाहिलं तर त्यांचंही जीवन खूप या अभंगाशी मिळतं जुळतं जीवन त्यांचं आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या वैराग्याच्या संबंधाने आपण जर बोललो तर फार मोठं वैराग्य त्यांच्या जीवनामध्ये होतं. उत्कृष्ट प्रकारचं त्यांचं शिक्षण झालेलं होतं, एक चांगली नोकरी होती, आणि अशी नोकरी असताना सुद्धा वैराग्य निर्माण झालं. हो, ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर हो, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे जैसे वमुनी असून आत्ताची गेली. उठिले आणि वैराग्य जेणे, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे. आणि त्यांनी सरळ आळंदीचा रस्ता धरला. आळंदीला आल्यानंतर सुद्धा कित्येक वर्ष त्यांनी केवळ अध्ययनात घालवले. अध्ययन अध्यापन अध्ययन अध्यापन, अगदी आजारीपणामध्ये सुद्धा त्यांचं अध्यापन सुरूच होतं. विठ्ठल आणि एवढा प्रकृतीचा त्रास असताना सुद्धा सतत त्यांचा चेहरा प्रसन्न असायचा. याच्यावरून त्यांच्या बोधाची परीक्षा होते. हो, आपल्या बोधाची परीक्षा जी आहे ती कठीण परिस्थितीमध्येच आहे. अनुकूलतेमध्ये तर कोणी आनंदी राहील, परंतु प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा हो, ज्ञानोबारायांनी असं वर्णन केलंय की शस्त्रेवरी तोडलिया
देह आगी माझी पडलिया चित्त महासुखी पडलिया चेवोची नाही. मग मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो परी भारे चित्त न ढगे. तम विद्यात दुःख संयोगम वियोगम योग संज्ञितम असं म्हटलं. म्हणजे दुःखाचा कधी संयोग झाला नाही याला योग म्हटलं नाही, दुःखाचा संयोग झालेला आहे. पण अशा परिस्थितीत माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी दुःख नाही असा निश्चय असणं हा खरा योग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि असे असणारे महाराज तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र, अशा प्रकारे त्यांचं जीवन होतं. तुकोबारायांनी जशी प्रार्थना केली तशी आपण सुद्धा देवाकडे प्रार्थना करूया. आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा. आपण साधन चिंतन करत राहायचं, पण त्याचबरोबर देवाला सुद्धा करुणा भाकायची. आणि ज्या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवला त्यांचंही चिंतन करायचं. ज्ञानेश्वर